नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच हत्येसंदर्भातील. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मकोका लावलेले आरोपी एकत्र फिरत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे, कारण ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं समोर आलंय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. जे तुम्ही बघताय ते सीसीटीव्ही फुटेज आहे. हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेरचं आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. त्यावेळी कराडसोबत संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील हे देखील कराडला भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. त्यामुळे हा व्हिडिओ गँग्स ऑफ परळी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. तर सरपंच हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे, यातील PSI पाटीलला देखील सहआरोपी करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. तर सर्वच आरोपींवर 302 गुन्हा लावा, एकालाही सोडू नका असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. माझं मत आहे PI पाटीलला सहआरोपी केलं पाहिजे. या प्रकरणामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये. 302 लावा. नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका. आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी 100-150 जणांची टोळी, लय मोठी नाही लाभार्थी टोळी ही. मग तर जेर बंद करा लवकर. बीड प्रकरणानंतर आता पालकमंत्रीच्या वादाची बातमी आहे. महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद चांगलाच टोकाला गेलाय. हा वाद दिल्ली दरबारी गेल्यामुळे आता या 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाजप आग्रही आहे, तर शिंदे रायगडसाठी जोर लावत आहेत. पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी गोगावलेंच्या समर्थकांनी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. अजित पवार गटाकडून सांगितलं जातं की अशा पद्धतीची वक्तव्य करणं योग्य नाहीये, कारण की महायुतीमध्ये कोणीही अशा पद्धतीनं जो धर्म आहे आघाडी धर्म तो पालन करावा. तर त्याला तुम्ही पहिला स्वतः पालन करा, मग दुसऱ्याला शिकवा. कारण दुसऱ्याची घरं उद्ध्वस्त करत असताना जेव्हा आपलं होतं त्यावेळेला कसं वाटतं, जेव्हा आम्हाला 3 आमदारांना ज्यावेळेला पाडायचा प्रयत्न केला त्यावेळेला तुम्हाला मजा वाटली आणि तुमच्या पदाला आता स्थगिती दिली तेव्हा तुम्हाला दुःख वाटतंय. वा रे वा, शिवाजी महाराजांच्या मावळ्या होतो आम्ही, कच्च्या गुरुजी काही चिळे नाहीत आम्ही. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद जाण्याची चिन्ह आहेत. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याचं समजतंय. तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता. कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे ही भूमिका, यामध्ये कुठली वादविवादाची भूमिका नाही. राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजींना विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री, ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही.
नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर जिल्ह्यातला लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं. शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी आहे, कारण 1 रुपयात मिळणारा पीक विमा योजना आता बंद होण्याची शक्यता आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ही शिफारस केली. एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान 100 रुपये भरावेत अशी सूचना समितीनं केली. ओडिशातही 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती, मात्र तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं ती योजना बंद करण्यात आली. आता महायुती सरकार याबाबत कोणता निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. बीडमध्ये 1,09,264 बोगस अर्ज आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यात 53,137 अर्ज बोगस आहेत. जळगावमध्ये 33,786, परभणीत 21,315, सांगलीमध्ये 17,217. आणि यावर आता कृषी मंत्र्यांनी काय म्हटले आपण पाहूया. प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. तर कृषी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा असल्याचा पलटवार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. समितीने अहवाल पाठवलेला आहे. समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची. अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे. आत्ताचे कृषी मंत्री म्हणतात की 4%चा भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये. म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता देत आहेत, हे असतोच, होणार. एवढा असा उघडपणाने भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे महाराष्ट्रातले पहिले मंत्री. होणार भ्रष्टाचार, 4% मान्य आहे. आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. बर्ड फ्लूनं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलंय. कारण रायगड जिल्ह्यातही आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून 1,000पेक्षा जास्त कोंबड्यांची आता शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली. तसंच 1 किलोमीटर परिसरात बंदी घालण्यात आली आहे. चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. सर्व शेतकऱ्यांच्या घरी आता सध्या आमचं निर्जलीकरण, त्यांचं शेड फवारणी करणं, साफसफाई करणं ह्या गोष्टी आमच्या 2 RRT टीम आज रोजी कार्यरत आहेत. आणि यानंतर पुढील 3 महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र 10 किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत. आणि जोपर्यंत त्याचं निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. आता बातमी लाडकी बहीण संदर्भातील. या योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्याला घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही लाडकी बहिणीसाठी अर्ज केलाय आणि या दोन्ही योजनांचा लाभ 1,500 रुपये आहे. तेव्हा नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचं याचं ऑफिडेव्हिट आता लाभार्थ्यांना द्यावं लागणार. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसला आहे. तर मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार आहेत. हप्ता आता 1,500 वरून 2,100 रुपये होणार अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल. मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1,500चे 2,100 होतील. आता पुढच्या बातमीकडे. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज 6 दिवसानंतर रुग्णालयातून मिळालेला आहे. सैफ अली खानवर 16 जानेवारीला चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर लीलावतीमध्ये त्याच्यावर एक सर्जरी देखील करण्यात आली होती. गेल्या 6 दिवसांपासून सैफ लीलावती रुग्णालयात होता.
आणि आता त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. सैफ आज घरी परतलेला आहे. रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळाला. सैफ रुग्णालयात असताना देखील अनेक सेलिब्रिटींनी त्याची भेट घेतली होती. चाकू हल्ला झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि आता सैफ घरी परतलाय. आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. पुण्यात गुडलेन बॅरी सिंड्रोमचे 22 रुग्ण आढळलेले आहेत. त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आता NIVला देखील पाठवलेले आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. लाखामध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजार आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. आजारामुळे पॅरालिसिस होण्याचा देखील धोका आहे. बघा हा आजार नेमका काय आहे आपण पाहूया. गुइलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, संवेदना देखील कमी होतात. पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याची देखील शक्यता असते. गुइलेन सिंड्रोममुळे छातीचा स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे श्वास घ्यायला देखील समस्या निर्माण होते. बोलणे आणि गिळण्यात देखील अडचण निर्माण होते. तसंच डोळ्यांची समस्या देखील होते. आणि आता आपण पाहूया सुपरफास्ट टॉप 20. पालकमंत्री पदावरून शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी देखील नाराजी असल्याचं समोर आलंय. स्वजिल्हे न मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेखीपुरतं पाहिल्याची भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जातंय. आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. दिल्लीत सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय. कोल्हापूर जिल्ह्यातून गेली 20 वर्ष मी मंत्रिपदावर आहे, त्यापैकी केवळ 14 महिनेच मला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय. असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, अशी खतखत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. राहुल शेवाळ्यांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळ्यांनी केलंय. त्यावर आमच्या शिवसेनेनं राहुल शेवाळ्यांना पराभूत केले असा टोला संजय राऊतांनी लगावला. संजय राऊतांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय आहे अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी केली आहे. तर सर्व आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आहेत. आमचा संसार नीट चालू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. पुण्यातील बिबवेवाडी भागात बार कर्मचाऱ्यांनी 2 तरुणांना बेदम मारहाण केली. काठी दांडक्या बांबूनं मारहाण केलेली आहे. बिबवेवाडीतल्या एका बारमध्ये 3 तरुण दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. त्याचा राग आल्यानं कर्मचाऱ्यांनी तरुणांना बाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. हा सगळे आपरची गँग घेऊ को ए न्यायलेत. पुण्यातील शिरूर गोळीबाराच्या घटनेने हादरलाय. जुन्या वाऱ्याच्या रागातून एका आरोपीनं हवेत गोळीबार केला. या गोळीबारातून तरुण थोडक्यात बचावलाय. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गोळीबाराची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. कोल्हापुरात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झालाय. मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली. यावेळी पालिकेचे कर्मचारी उमेश साळुंखे यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी दहशतीखाली आहेत. HIV अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडला. ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. या प्रकरणी कुटुंबानं डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.
मिरजेमध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. चुकीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. हात फ्रॅक्चर झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. परिचारिकेनं इंजेक्शन दिल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. कोल्हापूरातील ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंदामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय. शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंदाचा प्रसाद घेतला होता. दुकानदारावर कठोर कारवाई करायची मागणी आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवळे यांनी केली. याआधीही ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते. छत्रपती संभाजीनगरात मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीव घेणी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. स्टंटबाजी करण्यासाठी तरुण बुलेटवर उभा राहत दोन्ही हात रिकामे सोडून स्टंटबाजी करत होता. मोंढा उड्डाणपूल ते आकाशवाणी कार्यालयासमोरचा हा व्हिडिओ आहे. पोलीस आता स्टंटबाजाच्या शोधात आहेत. बीड जिल्ह्याच्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलं नाही. त्यामुळे आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आलं. घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचाबरोबर ग्रामसेवकही रडारवर आहेत. आतापर्यंत सरपंचावर कारवाई होत होती. आता संबंधित ग्रामसेवकावर देखील कारवाईचा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा इशारा गोरे यांनी प्रशासनाला दिलाय. नागपूरमध्ये एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आला. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिने बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून पैसे लंपास झाले. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची धिंड काढण्यात आली होती. या घटनेनंतर रेहट्या खेड्या या गावातील पुरुष गावाबाहेर निघून गेलेत. या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली. आतापर्यंत 5 जणांना अटक केलेली आहे. त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. 1 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळलेत. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आलेला आहे. स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार करण्यात आलाय. या अंतर्गत 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत करण्यात येणार आहे. कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा सामंजस्य करार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्र्यंबकेश्वरला जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं ते दर्शन घेणार आहेत. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला देखील ते उपस्थित राहणार आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी पक्षी अभयारण्यात 250 पेक्षा अधिक प्रजाती पक्षी आहेत. मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी आढळून आले. तसंच यावर्षी पक्ष्यांची संख्या कमी झाल्यानं पक्षी निरीक्षणातून ही बाब समोर आली. कुणाला कोणता जिल्हा मिळाला हे न बघता सामूहिक काम करण्याचा सल्ला बावनकुळे यांनी संभाजीनगरमध्ये दिला आहे. 2026ला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन पालकमंत्री व्हावेत अशी आमची मागणी होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकतील असा विश्वास देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडणार आहे. यावेळी अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका मवियात लढायच्या की स्वबळावर लढायच्या याचा निर्णय आता 23 तारखेला उद्धव ठाकरे घेणार आहेत.
ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी ही माहिती दिली आहे. अहिर हे पिंपरी चिंचवडच्या शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावली होती, त्यावेळी ते बोलत होते. फेब्रुवारी महिन्यात 2264 म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीला ही लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. यवतमाळच्या दिग्रस शहरातील सराफा लाईनमध्ये रोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. 2 अज्ञात महिला आणि एका अल्पवयीन मुलीनं भर दिवसा 4,30,000चा सोन्याचा हार चोरला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली. या घटनेमुळे मात्र व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजपासून शुक्रवारपर्यंत ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. सुपरफास्ट टॉप 20 नंतर एक बातमी आहे बीडमधून. एकीकडे वाल्मिक कराडभोवतीचा फासा आवळला जात असताना दुसरीकडे त्याच्या मुलाला मात्र काहीसा दिलासा मिळालाय. सुशील कराडवर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयानं दिलाय. वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करणं, त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करणं तसंच बंदुकीचा धाक दाखवून 2 कार आणि सोनं नेल्याचा आरोप त्याच्यावर होता. सुशील कराड याच्या विरोधात पीडित महिलेनं सोलापूरमध्ये फिर्याद दाखल केली होती. आता दाखल केलेल्या खाजगी फिर्यादीनुसार आता संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातल्या असल्यानं पीडित महिलेनं बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचं सोलापूर न्यायालयानं आदेश दिले. पुढच्या बातमीकडे. बँकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आता वाढलेले आहेत आणि हीच फसवणूक रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठं पाऊल उचललंय. आरबीआयनं ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी फक्त 2 फोन नंबरची सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या या 2 सिरीज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील. बँकेनं आता सर्व व्यवहार संबंधित कॉलसाठी फक्त 1600 सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागतील. SMS द्वारे माहितीसाठी बँकांना फक्त 140 सिरीजपासून सुरू होणारे क्रमांक वापरावे लागतील. त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी कॉल आला तर त्याचा फोन नंबर हा 1600 पासूनच सुरू होईल, तर SMS सुद्धा 140 या क्रमांकाच्या सिरीजपासून सुरू होईल. बघा, 1600 नंबरपासून सुरू होणाराच कॉल बँकिंग व्यवहारासाठी असेल, हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी, म्हणजे फसवणूक होणार नाही. 1600 नंबरपासून सुरू न होणारा कॉल हा बँकेच्या व्यवहारासाठी नसेल. 140 सिरीजने येणारा SMS बँक व्यवहारासाठी असेल. 140 सिरीज न येणारा SMS बँक व्यवहारासाठी नसेल. 1600 पासून सुरू होणारा नंबर कॉलसाठी तर SMS साठी 140 क्रमांकाची सिरीज असेल. आरबीआयच्या बातमीनंतर आता एक राजकीय घडामोड. तुमच्यासाठी स्थगिती आणली, आता समाधानकारक निर्णय देखील मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले यांना दिलेला आहे. भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले समर्थकांनी आज मुंबईतला एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शन केलं होतं. महाड मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. भरत गोगावले हे त्यानंतर सकारात्मक त्यामुळे तुम्ही शांतता ठेवा. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. धर्मवीर आनंदीबेन साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे. त्याशी आपण संबंधित काम करू शकतो. अशा प्रकारचं चांगलं विभाग जो आहे त्यांना चांगली जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पुढची देखील जी काही प्रक्रिया आहे ती आपण लवकर पूर्ण करू. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता राखा आणि शांततेत तुम्ही आला कसं साहेब झेंडावंदन 26 जानेवारी आपण घरी जा, कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. नाशिकचे लोक तर शांतच आहे साहेब 26